हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण विचारधन या सत्रामध्ये काही थोडा मोठ्यांचे बोल आणि काही चांगले सकारात्मक विचार ऐकत असतो. सध्या तर कोरोनामुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. सो ह्या गंभीर परिस्थितीतसुद्धा आपण सकारात्मक राहणं, पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार ऐकून करूया. आयुष्यात काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करा. या पॉझिटिव्ह विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, दिनविशेष या सत्रात आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना यांविषयीची माहिती घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 18 मेच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर आजचा दिवस हा आपण सर्व भारतीय नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी सन 1974 साली आपल्या देशाच्या लष्करी दलाने राजस्थानमधील पोखरण या लष्करी प्रशिक्षण स्थळी आण्विक शस्त्रांची यशस्वी चाचणी केली. या चाचणीनंतर आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. जगात काहीच असे देश आहेत की ज्यांच्याकडे आण्विक शस्त्रे आहेत. या आण्विक चाचणीला स्माइलिंग बुद्धा असं नाव देण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी राष्ट्रांव्यतिरिक्त अन्य कुठल्या राष्ट्राने आण्विक चाचणी घेण्याचे धाडस पहिल्यांदाच केलं होतं. आणि तसंच आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनसुद्धा आहे. आपल्या ऐतिहासिक ग्रंथसंपदा, इतिहासकालीन कादंबरी आणि काही पौराणिक लेख यासारख्या गोष्टी जतन करण्याच्या उद्देशाने हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो, जेणेकरून लोकांना याची जाणीव होईल. पुस्तकं, ग्रंथ, कादंबऱ्या आपल्याला खूप सारे ज्ञान देत असतात. त्यांचा हा बहुमूल्य ठेवा आपण जपून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याची जाणीव व्हावी याकरिता दरवर्षी 18 मे या दिवशी जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 18 मे 1983 रोजी संयुक्त राष्ट्रांनी संग्रहालयांचं महत्त्व लक्षात घेता हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जाणून घेऊया अजून काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी 1972 साली दापोली या ठिकाणी कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. आजच्याच दिवशी 1920 साली पोप जॉन पॉल II यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 एप्रिल 2005 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1933 साली भारताचे 11वे पंतप्रधान HD देवेगौडा यांचा जन्म झाला. HD देवेगौडा हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान होते. जून 1996 ते 1997 या 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये ते पंतप्रधान होते. यानंतर 1994 ते 1996 या दरम्यान ते कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते. याखेरीज त्यांनी आजवर भारत सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. आजच्याच दिवशी 1979 साली माइनक्राफ्ट या गेमचे सहसंस्थापक जेन्स बर्गित्स्टन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1808 साली बोर्न विस्कीचे निर्माते एलिया क्रेग यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1846 साली मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचं निधन झालं. बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलं. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1912 साली पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मुखपट प्रदर्शित झाला. 1938 मध्ये प्रभातचा गोपाल कृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला. आजच्याच दिवशी 1804 साली नेपोलियन बोनापार्ट
फ्रान्सचे सम्राट झाले. नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा जगप्रसिद्ध सम्राट, एक असामान्य सेनानी व कार्यक्षम प्रशासक होता. आजच्याच दिवशी 1940 साली प्रभातचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला. 1974 भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली. या चाचणीनंतर आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. जगात काहीच असे देश आहेत की ज्यांच्याकडे आण्विक शस्त्रे आहेत. या चाचणीला स्माइलिंग बुद्धा असं नाव देण्यात आलं होतं. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1990 साली फ्रान्सच्या TGV रेल्वेने 515.3 किलोमीटर पर ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला. 1991 रशियाच्या सोयूज अंतराळातून भ्रमण करणारी हेलेन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली. आजच्याच दिवशी 1498 साली वास्को द गामा भारतातील कालिकत बंदरात दाखल झाला. 1048 साली पर्शियन तत्त्वज्ञ, गणिततज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 डिसेंबर 1131 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1682 साली छत्रपती शाहू महाराज तथा मूळ नाव शिवाजी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 15 डिसेंबर 1749 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1872 साली ब्रिटिश गणिततज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 फेब्रुवारी 1970 रोजी झाला. 1913 साली गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 मे 1998 रोजी झाला. 1995 साली स्थानिक ठिकाणचे 5,000 रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला. आजच्याच दिवशी 1998 साली पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. 2009 साली श्रीलंका सरकारने LTTE यांना पराभूत करून सुमारे 26 वर्षाचं युद्ध संपवलं. 1999 पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1966 साली वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1904 रोजी झाला. 1997 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 6 सप्टेंबर 1901 रोजी झाला. 2009 साली LTTE लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल इलॅम यांचे संस्थापक वेलुपल्ली प्रभाकरन यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1954 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2012 साली भारतीय धार्मिक नेते जय गुरुदेव यांचं निधन झालं. 2017 साली भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 21 जून 1958 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता. त्याकरता तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.